आपण जेवढं महागडं उपचार करतो तेवढं महत्त्वाचं एक साधं औषध आपण विसरतो, पाणी. शरीराचा 70% भाग पाण्याने भरलेला असतो आणि प्रत्येक पेशीला काम करण्यासाठी पाणी गरजेचं असतं. तरीही अनेक जण दिवसभर पुरेसं पाणी पित नाहीत आणि नंतर शरीराचा थकवा, त्वचेचा कोरडेपणा, पचनाचा त्रास वाढतो. पाण्याची कमतरता शरीरात मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण करते. रक्त घट्ट होऊ लागतं, ऑक्सिजनचे वहन मंदावते, पचनासाठी आवश्यक रस कमी पडतात आणि मूत्रपिंडांवर ताण येतं. त्यामुळे साधी शारीरिक अस्वस्थता फक्त पाणी कमी पिण्यामुळेही येऊ शकते. पुरेसं पाणी पिलं की शरीरातील विषारी घटक सहज बाहेर पडतात, त्वचेचा तेज वाढतो, थकवा कमी होतो आणि मनात हलकेपणा वाटायला लागतो. अगदी मेंदूची कार्यक्षमता सुद्धा 10-15% वाढते. म्हणजेच पाणी शरीराला ताजेपणा देतं आणि मनाला स्थिर ठेवतं. पाणी योग्य पद्धतीने पिणंही महत्त्वाचं आहे. मोठे घोट न घेता छोटे घोट घेतल्यास शरीर त्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करू शकतं. सकाळी उठल्याबरोबर 1 ग्लास कोमट पाणी शरीरासाठी जादूसारखं काम करतं, पचन सुधारतं आणि ऊर्जा वाढवते. गॅस, ॲसिडिटी, त्वचेचे प्रॉब्लेम्स, स्नायूंचे ताण या सर्व समस्यांवर पाणी एक नैसर्गिक, सहज आणि मोफत उपाय आहे. शरीराला काय हवं आहे ते कधीच अवघड नसतं. शरीर नेहमी साध्या गोष्टींनी तंदुरुस्त होतं. पाणी पिणं हा एक छोटा निर्णय आहे, पण त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर असतो. म्हणून पाणी कमी नाही, पुरेसं प्या. हेच तुमच्या आरोग्याचं सर्वात सोपं गुपित आहे.